तर ते जेव्हा घरात जवळ पोहोचतात तेव्हा पूजा वगैरे करतात बायकांचा, पाय वगैरे धुतात. कोण पूजा करतं ते? घरातले जे बाकीचे असतात, म्हणजे जे लोक असतात जे जमलेले, ते लोक पूजा करून कळस वगैरे उतरवतात. पण ज्याच्या डोक्यावरती राहिलेला असतो ना, ते चालूच असतो. ते बाकीचे निघून जातात, मग साईडला होऊन जातात. ज्यांच्यावरती शेवटचं राहिलेलं आहे त्यांना विचारायला लागतात की कोण आहे तू, कशासाठी आलं वगैरे. काय करतात तरी की रडतात, म्हणजे ते दुसऱ्या जगातून आलेले असतात ना, म्हणून रडणं वगैरे चालू होऊन जातो. की ते मग शेवटी हे लोक अंदाज लावून विचारतात की तू तेच आहे का. मग ते बोलल्यावर मग ते सांगतात की हा मीच आहे आणि कशासाठी आले वगैरे सांगतात. त्यांचा एवढंच इच्छा असतो की ज्यांचं लग्न चाललं आहे त्यांना येऊन आशीर्वाद द्यायचा आणि त्यांना भेटून जायचं किंवा बोलून जायचं, की त्यांच्याशी काही शेवटची इच्छा वगैरे असेल तर बोलून जातात ते. तर अशा स्टोरीमध्ये एक असा स्टोरी होता की म्हणजे बाजूलाच आमच्या इथे ते माझे हे मावशी आहे, त्यांचं भाऊ होतं, म्हणजे चुलत मामाच बोलू शकतो. तर त्यांचं लग्न होतं, छोटे होते ते एकदम, आणि हे 95-96 अराउंडचं वगैरे स्टोरी असेल. लग्न वगैरे झालेलं म्हणजे ठरलेलं होतं. सगळे गावातून म्हणजे बाहेरच्या गावातून जे लोक आलेले असतात म्हणजे ह्यांचं लग्न ज्यांचं असतं, तर ते कार्य वगैरे चालू झालं. ते जसं मी बोललो होतो ते देवकार्य बोलतात त्याला. त्यानंतर ते घरातले 4 बायका वगैरे गेले आणि पाणी वगैरे पूजा वगैरे करून आणले. तर घरासमोर थांबले, आम्ही बघत बसलेलो. तर आम्हाला माहिती होतं की त्यांचं इथे एक आजी नॉर्मली तेच एक वारले होते त्या टायमिंगला, बाकी सगळे नॉर्मल छोटं फॅमिली होतं ते. तर आम्हाला डाऊट पण होता, चान्सेस जास्त होते की तेच येतील. ते आजी एक ते विहिरीत उडी मारून सुसाईड केलं होतं लहान. तर आम्हाला माहिती होतं की ते तिकडे असतात म्हणून. आम्ही बाहेर पार्टीमध्ये पण जात नाही, घराचं पार्टीच त्यांचं विहीर लागून आहे, म्हणून आम्ही पण घाबरतो तिकडे जायला. तर जसं मला माहिती होतं की तेच येणार आहेत, तर तसंच झालं की ते आले, बोलले वगैरे त्यांच्याशी. ते जे वधूवर वगैरे असतात त्यांच्याशी वगैरे बोलले, आशीर्वाद दिले. पण इथे सीन काय आला की ते रिटर्न गेलेच नाही. आणि घरात तो म्हणजे काय कसे आले ते आणि कसे काय काय अंगात जसं येतात त्यानंतर येऊन बोलतात. काय काय बोलले ते बोलले की मी खूप दिवसानंतर म्हणजे बाहेरच होतो, विहिरीचा इथंच राहायचं वगैरे, आणि विहिरीतनं ते तुमच्या घरात काय चाललं होतं बघायचं वगैरे, पण आता मला एकदा ह्यांना दोघांना भेटून जायचं होतं वगैरे. नवरा बायको? हां, म्हणजे ते नात आणि नातचं बायको वगैरे त्यांना बघून जायचं होतं म्हणून सांगितलं वगैरे. तर ते बोलल्यानंतर पूजा वगैरे केली. थोड्या वेळात नंतर हे ज्यांच्या अंगावरती आलेले असतात ना, ते बसून जातात एकदम. हां, म्हणजे त्यांना समजतच नाही की काय चाललं आणि काय नाही. तर त्यानंतर ते हे केले, ते गेले निघून, आणि हे लोकांना बसवलं साईडला आणि पाणी दिलं त्यांना पिण्यासाठी वगैरे. मग नंतर वगैरे नॉर्मल आपलं कार्य वगैरे चालू झालं, म्हणजे बाकीचे पुढचं जे कार्य असतं हळद वगैरे ते झालं. आणि ह्यांच्या घरात कसं ते वरती माळं जे लावलेले असतात ते आंबे वगैरे पिकवण्यासाठी